नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज मी बनवणार आहे कैरीची भाजी. मी खानदेशातील असल्यामुळे आमच्याकडे कैरी यायला सुरुवात झाली की कैरीची भाजीचा बेत हा झालाच पाहिजे. मग तो काही रिच्युअल असो की घरी असू द्या, कैरीची भाजी बनतेच बनते. तिची जी चव आहे, आंबट गोड झणझणीत अशी, ती जिभेवर रेंगाळत असते. चला तर मग आपण कैरीची भाजी बनवूया. इथे मी घेतल्या 2 कच्च्या कैऱ्या. त्या आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. धुतल्यानंतर त्यांना आता मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेत आहे. काल मी गेले होते बाजारात. तिथे मला कच्च्या कैऱ्या दिसल्या. कैरी बघितल्यावर तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येते बरं का. माझ्यासारखी कोणाकोणाला कैरी आवडते नक्की कमेंट करून मला सांगा. किंवा तुम्ही काय बनवता कैरी आल्यावर तेही मला सांगा. आमच्याकडे तर कैरी सगळ्यांनाच आवडते. तर इथे आता आपली जी कैरी होती ती कट करून झाली आहे. कैरी कट करताना मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच कट करा. याहून मोठे जरी असले तुकडे तरी चालतील. त्यानंतर मी आता इथं लसूण घेतला. लसूणच्या आपल्याला 4 ते 5 पाकळ्या लागतील. त्या मी आता क्लीन करून घेत आहे. क्लीन करून झाल्यानंतर आपण त्याला थोडं कुटून घेणार आहे. बारीक असं, जास्त बारीकही नाही कुटायचं, म्हणजे थोडंसं दाताखाली येईल असा पाहिजे. आता इथे आपण लसूणची पेस्ट करून घेऊया. लसूणची पेस्ट झाल्यावर आपण पुढची प्रोसेस करायला घेऊ. हा जो खलबत्ता आहे थोडा छोटा आहे, त्यामुळे जरा वेळ लागतो त्याला. मला दगडी खलबत्ता घ्यायचा आहे बरं का. खूप हौस आहे मला. लवकरच घेईल मी तो. इथे आपली ही लसूणची पेस्ट तयार आहे. याप्रमाणे पाहिजे, जास्त बारीक पण नका करू. इथे आली आहे आता ही कैरी चोर. हिला आंबट खूप आवडतं बरं का. त्यामुळे बघा कसं येऊन मध्ये मध्ये कैरी खाणं चालू आहे हिचं. आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. आपण कढई आता गरम होऊ देऊ. शक्यतोवर तुम्ही पण स्टीलची कढई यूज करा, कारण की कैरी आंबट असते त्यामुळे. तर आता इथे आपली जी कढई आहे ती गरम झाली. त्यामध्ये आता मी तेल घालून घेतले. आता तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेऊ. चिमूटभर जिरे आणि चिमूटभर मोहरी घ्या. त्यानंतर आता आपली जी फोडणी होती जिरे मोहरीची जी तडतडली आहे, त्यामध्ये आता आपण लसूण घालून घेऊ. आता लसूण छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण कैरीचे जे तुकडे केलेले होते ते त्यामध्ये ॲड करू. आता कैरीचे जे तुकडे आहेत ते घातल्यानंतर तिला आपण छान परतून घेऊया. आणि मग कैरीचे तुकडे छान परतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हिंग घाला. हिंग जर तुम्ही कैरीचे तुकडे घालण्याच्या अगोदर घातला तर तो जळेल आणि भाजीला मग थोडासा कडवटपणा येतो. त्यामुळे मी आत्ता घातला. तर अशा प्रकारे हिंग घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण परतून घेऊया. आता छान परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा नमक घालूया. नमकमुळे छान असा खारटपणा येतो भाजीला. तर आता इथे मी अर्धा चमचा नमक घालून घेतले आहे. आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया भाजीला. आता इथे छान परतल्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे. आता इथं लाल तिखट घालून झाल्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा छान परतून घेऊया. आता इथे छान परतल्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी किसलेला गूळ घालणार आहे. तर ही कलमी कैरी आहे त्यामुळे ती गोडच असते थोडी. तर मी 1 वाटी गूळ घेतला आहे. जर गावरानी कैरी असली तर त्यामध्ये तुम्ही थोडासा याहून जास्त गूळ घेऊ शकतात. तर गूळ हा तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. आता आपण छान परतल्यानंतर यावर थोडंसं 5 मिनटं झाकण ठेवू. इथे भाजीवर झाकण ठेवल्यानंतर तिला 5 मिनटे शिजू देऊ. शिजल्यावर गूळ बघा कसा पातळ झाला आहे. त्याला कैरीचे पाणी सुटते, त्यामुळे वरून असे पाणी घालण्याची गरज जास्त पडत नाही. तर आता मी पुन्हा एकदा भाजी परतून घेते आणि त्यामध्ये फक्त पाण्याचा थोडासा सपका देणार आहे. हातावर थोडंसं पाणी घेऊन
तुम्ही असं स्प्रेड करा. जास्त पाणी घालू नका, नाहीतर भाजी बेचव होईल. आणि पुन्हा एकदा झाकण ठेवूया आपण. आता झाकण ठेवल्यावर पुन्हा एकदा आपण 5 मिनटं शिजू देऊ. कैरी शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे ही भाजी अगदीच 10 मिनटात तयार होते. तर आता इथं कैरी आपली थोडीशी ऑलमोस्ट शिजली आहे. आपण हिला आता अजून 5 मिनटं शिजू देऊ आणि त्यानंतर गॅस बंद करू. तर मग ही भाजी आपण पोळीसोबत पण खाऊ शकतो किंवा तोंडी लावण्यासाठी पण घेऊ शकतो. आणि 8 ते 10 दिवस सहज टिकते बरं का भाजी. त्यामुळे नक्की बनवा तुम्ही पण. मग इथे आपली साधी, सोपी आणि चवदार अशी कैरीची भाजी तयार आहे. कलर बघा किती छान आणि सुरेख आलेला आहे. तर नक्की ट्राय करा. खानदेशमधून माझा व्हिडिओ कोण कोण बघत आहात कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.